नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपण ही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। बोलूया आजच्या बातमीकडे। वडनेर दुमाला येथे धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर वन विभागाला पकडण्यात यश आले। दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी 3:30 वाजेच्या दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भुलीचे इंजेक्शन देऊन बिबट्याला रेस्क्यू केले। आठवडाभरापूर्वी वडनेर दुमाला येथील 4 वर्षीय बालक आयुष भगत याला बिबट्याने ओढून नेल्याची घटना घडली होती। त्यानंतर आयुषचा मृतदेह शेतात सापडल्याने संपूर्ण नाशिक रोड भागात हळहळ व्यक्त केली जात होती। बिबट्याला जेरबंद करण्यासाठी माजी नगरसेवक केशव पोरसे यांनी वडनेर दुमाला ते थेट वन विभाग कार्यालयावर धडक मोर्चा नेला होता। मोर्चामध्ये हजारो पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी भर पावसात मोर्चामध्ये त्यांनी सामील झाले होते। बिबट्याला जेरबंद करा, नाही तर खुर्च्या खाली करा। वन विभागाच्या निष्क्रियतेचा निषेध असो, बिबट्याचा हल्ला बांधवा, जनतेचा जीव वाचवा, मुलांच्या मृत्यूला जबाबदार कोण, नागरिकांना वाऱ्यावर सोडणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो, अशा घोषणा देत वडनेर दुमाला पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोर्चा काढला होता। मोर्चा दरम्यान वडनेर गावात पुन्हा बिबट्याने 2 शेळ्या फस्त केल्याची घटना घडली होती। त्यामुळे याच परिसरात बिबट्याचा वावर कायम असल्याची खात्री झाली। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून बिबट्याला रेस्क्यू केलं। बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यात कैद झाल्याचं वृत्त पसरल्याने गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जाते, परंतु अजूनही बिबटे सदर ठिकाणी असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।